स्टडी प्लॅन फॉर वर्किंग स्टुडंट्स, हा हे खूप इम्पॉर्टंट, यासाठी बऱ्याच जणांचे कॉल येत होते. तर वर्किंगवाल्यांसाठी माझं काय म्हणणं आहे, तुम्ही कुठल्या एक्झामवर टार्गेट करताय ते बघा. जर वर्किंगवाले मेजॉरिटी आरबीआयवरती टार्गेट करताय तर त्यांना म्हणेन मी की तुम्हाला स्पीडची खूप गरज पडेल. आरबीआयसाठी टार्गेट करताय तर तुमची मेन टार्गेट जे असणार आहे ते म्हणजे तुमची प्री असणार आहे. प्री काढणं सगळ्यात चॅलेंजिंग आहे. मेन्सचा एवढा प्रॉब्लेम येणार नाही, पण प्रीला जास्त प्रॉब्लेम येईल. त्याच्यामुळे स्पीडवर खूप फोकस करायचा. तर बरेच जॉबवाले विचारत होते सर अभ्यास काय करायचा, तर मला वाटतं बऱ्याच जॉबवाल्यांनी एक मॉक टेस्ट दिवसाला चालू ठेवा. सकाळी द्यायची, संध्याकाळी अनालिसिस, सकाळी द्यायची, संध्याकाळी, असं 5-6 दिवस करा. तर तुम्हाला तुमची लेवल कळून जाईल तुम्ही कुठे स्टँड करताय. आणि आठवड्याभराच्या मॉक नंतर जर तुम्हाला रिअलाइज झालं की नाही यार माझी ना स्पीडचा प्रॉब्लेम होताच, पण माझ्या कॉन्सेप्टही रिवाइज करायचा आहे, मग पुढचा एक आठवडा मॉक न देता किंवा ऑल्टरनेट देऊन किंवा 2च देऊन बाकीचा वेळ तुमचा परत प्रॅक्टिसला देऊ शकता. म्हणून सगळ्यात चांगलं टेस्ट करणं काय असतं, जसं की एखादा प्रॅक्टिस गेम घेतला जातो एखाद्या टूरच्या अगोदर, तर तिथून कळतं कोणाची लेवल कशी आहे, काय, कोण कसं खेळते, कोण किती फॉर्ममध्ये. तसंच तुम्ही एक मॉक टेस्ट रोजची देऊन आठवडाभरात जरा ऑब्झर्व करा कसं होतं, किंवा 4 तरी द्या वीकली. तिथून तुम्हाला जजमेंट येऊन जाईल आपल्याला किती प्रॅक्टिस करायची गरज आहे. आणि त्यात काही शाय फील करायची गरज नाही, जरी पझलमध्ये प्रॉब्लेम असेल, डीआयमध्ये असेल किंवा जिथे कुठे असेल. ठीक आहे. सो वर्किंग स्टुडंटनी सगळ्यात पहिले ते मॉक टेस्टवरून स्वतःला जज करा. एकदम हाय लेवल काही करायची गरज नाही. दुसरं, जे कोणी वर्किंग स्टुडंट आहे त्यांनी सकाळच्या पॅचमध्ये होईल तेवढं थेरॉटिकल सब्जेक्ट, इंग्लिशची रिडिंग, जीएची रिडिंग, याच्यावर जास्त जोर लावा. आणि आल्यानंतर कॉन्ट आणि याला तेवढं करू शकता. आता एसबीआय मधले पण काही स्टुडंट्स आहे, ऑफिसर्स, ते म्हणत होते की आम्हाला आरबीआयसाठी करायचंय. तर माझं म्हणणं आहे एसबीआय मधून आल्यावर तुमची काही इच्छा उरणार नाही अभ्यास करायची, तुम्ही पूर्ण थकलेले असणार आहे. तुम्ही फक्त आल्यानंतर एवढं जरी केलं की मॅथ्सची 1 तासभर डीआयची प्रॅक्टिस, 1 तासभर प्लेलिस्ट बघितली समजा, किंवा लॉजिकचं 1 तासात पझलची प्रॅक्टिस केली, तर काही करून फक्त प्रॅक्टिस तुमच्या हाताखालनं गेले पाहिजे क्वेश्चन्स. रात्री बोर होतं. आणि सकाळी मात्र मग तुम्ही त्याला फ्रेश मूडमध्ये मॉक टेस्ट देऊन त्याचं डिटेलमध्ये अनालिसिस करायचा विचार करू शकता. ते अनालिसिस संध्याकाळी केलं तरी चालतं. आणि जीए मात्र सकाळी करायचं. एवढं एक बेसिक पाहिजे. बाकीच्यांनी पटकन लाईक करा, म्हणजे मग तुमच्या कमेंट्स ऑन होतील. ठीक आहे. तर वर्किंग स्टुडंटसाठी मेजॉरिटी हेच आहे. तिसरा पॉईंट काय सर वर्किंगसाठी? तिसरा पॉईंट आहे वर्किंगसाठी की जीएला थोडं व्यवस्थित करा. जे पण वर्किंग मुलं आहेत, जे जॉब करतायत, त्यांनी ऑलरेडी खूप मॉक टेस्ट दिलेल्या असतात, त्यामुळे नंतरच त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर त्यांना माहिती की क्वांटेलरमध्ये कुठे कुठे आपली मिस्टेक होते, कुठे कुठे आपल्याला अवॉइड करायचंय, कुठे इगो कंट्रोल करायचंय. त्यामुळे तुम्हाला ते जास्त खूप चॅलेंजिंग नाहीये. वर्किंगवाल्यांसाठी क्वांटेलर तितकं चॅलेंजिंग नाही राहणार. जर खूपच फोबिया असेल मॅथ्सचा, तर प्लेलिस्ट बघून थोडं कॉन्फिडन्स वाढवू शकता, रोज 1 तास देऊ शकता. पण जर तेवढा फोबिया नसेल तर राहू द्या. तुम्ही जास्त वेळ जीएला देऊन टाका, जिथून तुमचं ते सगळ्या गोष्टी रिकॉल करणं, कनेक्ट करणं गरजेचं राहतील. आणि जीएला फक्त मी एका एक्झामसाठी नाही म्हणत आहे, कारण पुढच्या पण एक्झाम्स आहेतच ना. तर वर्किंगवाल्यांनी जीएला 1-1.5 तास दिलं तर चालतं. 1 तासाची इंग्लिशची रिडिंग, सकाळी 2-2.5 तास अभ्यास, आणि नंतर संध्याकाळी मॅथ्स एलआरची प्रॅक्टिस, किंवा मग एखाद्या दिवशी सकाळी मॉक, त्याचं संध्याकाळी अनालिसिस, असं मॅनेज करावं लागेल. पण वर्किंग मुलांनी स्वतःला खूप जास्त पुश नका करू. स्वतःवरती थोडंसं ट्रस्ट पण ठेवा. स्वतःवरती थोडंसं एक काइंडनेस पण दाखवा की ठीक आहे बाबा, आपल्याला एवढं जमतंय, बाकीचं हळूहळू जमेल. कारण जे वर्किंग आहे कॅन्डिडेट्स, ते काम तर भरपूर करतात आणि त्यानंतर स्वतःला पण या अभ्यासात खूप पुश केलं तर गडबड होऊन जाईल. तेवढी मात्र तुम्ही थोडीशी टाळली पाहिजे. त्याच्यानंतर एलआयसीचं झालंय.